खडसेंवरही एसीबीचा ट्रॅप होता की अचानकपणे महसूल मंत्र्यांचं संभाषण रेकॉर्ड होणार त्यावेळेला काढता पाय का घेतला गेला, ह्या सगळ्या गोष्टीची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। जमीन 5 कोटींची की 300 कोटींची? माननीय महसूल मंत्री म्हणतात ती जमीन 5 कोटीची आहे आणि 30 कोटीची लाच कशी, ते अतिशय अर्धसत्य आणि चुकीची माहिती लोकांसमोर देत आहेत। ही जमिनीची बाजारभाव जवळपास 300 कोटी आहे। 37 एकर जमीन अंबरनाथमध्ये 5 कोटीला मिळू शकते का, हा त्या ठिकाणी विषय आहे। गजानन पाटलाच्या लाचखोरीचं प्रकरण आता एकनाथ खडसेंच्या दारापर्यंत आलंय। तब्बल 8 महिने एसीबी गजानन पाटीलच्या मागावर होती। तब्बल 12 वेळा ट्रॅपही लावण्यात आला। खडसेंचे ओएसडी उन्मेष महाजन यानं गजानन पाटीलशी लाचखोरीचा व्यवहार करण्यास सांगितल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या घटनाक्रमानंतर मंत्रालयाच्या दारात एकनाथ खडसे यांचा निकटवर्तीय असलेला गजानन पाटील रंगेहात जाळ्यात आला। त्यामुळे खडसेंभोवती संशयाचं धुकं दाट झालंय। ज्या तऱ्हेनं जो आरोप केला आहे की हे बॅकडेटेड त्या ठिकाणी निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला, तो ब्लॅकमेल करण्यासाठी प्रयत्न झाला होता, तर त्याचा अर्थ फोर्ज डॉक्युमेंट झालेले आहेत। असं जर असेल तर संपूर्ण डिपार्टमेंट त्याच्यामध्ये दोषी आहे, कक्षाधिकाऱ्यापासून माननीय महसूल मंत्र्यापर्यंत, आणि आमचं पूर्ण लक्ष त्याच्यामध्ये आहे। आणि जोपर्यंत भाऊ आणि साहेब ओळखले जात नाहीत तोपर्यंत हे दसास लावल्याशिवाय मी राहणार नाही। एकनाथ खडसे यांच्यावर पहिला ट्रॅप ऑक्टोबर 2015 मध्ये केला आणि शेवटचा ट्रॅप 2 मे 2016 रोजी लावला। त्यामुळं गजानन पाटील हा मुक्ताई नगरचाच आहे आणि एकनाथ खडसे यांचा निकटवर्ती आहे याची पूर्ण कल्पना फडणवीस यांच्या गृह खात्याला होती। पण त्यानंतरही एकनाथ खडसे यांना सावधान नाही केलं गेलं। त्यामुळंच एसीबीच्या रेडारवर नेमकं कोण होतं, गजानन पाटीलच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणावर निशाणा होता, हा प्रश्न विचारला जातोय। एसीबीनं लाचखोरीचं प्रकरण उघडकीस आणताना ट्रॅप लावलेली ठिकाणं खडसेंनाही अडचणीत आणणारी आहेत। 1 ऑक्टोबर 2015ला मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावरच्या कार्यालयात गजानन पाटीलला डॉक्टर जाधव आणि एसीबीचे पंच भेटले। त्यानंतर 14 ऑक्टोबर 2015ला खडसेंच्या रामटेक बंगल्यावर जाऊन गजानन पाटीलशी चर्चा आणि पैशाची बोलणी झाली। एसीबीनं जे इतर 10 ट्रॅप केले त्यात मंत्रालयाचा 6वा मजला आणि रामटेक बंगला याच 2 ठिकाणांवर गजानन पाटील भेटला। त्यामुळे सरकारी बंगल्यावरून आणि मंत्रालयातल्या कार्यालयातून लाचखोरीचा व्यवहार चालत असेल तर त्याला खडसे जबाबदार नाहीत असं कसं म्हणता येईल, हा प्रश्न आहेच। कधी काळी ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, आजही ते साधारण त्यांचं जे आहे स्टेटस त्याच पद्धतीचं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः त्याच्यावरती बोलतील किंवा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्याच्यावरती बोलायला पाहिजे। शिवसेनेने त्याच्यावरती मत व्यक्त करणं मला उचित वाटत नाही। मुख्यमंत्री पारदर्शक कारभाराचा हवाला देतात, मग खडसेंचे ओएसडी उन्मेष महाजन यांची चौकशी का होत नाही? उन्मेष महाजनांना खडसे पदावर कसं कायम ठेवतात? एसीबीची चौकशी पूर्ण होईपर्यंत खडसेंना पदावरून दूर का ठेवू नये? आणि हे सगळं होत नसेल तर उद्या कुठल्या तोंडानं भाजप मतदारांसमोर जाणार, हा प्रश्न आहे। अक्षय कुडकेलवारसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई।